प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 25 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय आबा विचारतात, काय रे राहुल, नैना कुठे आहे? राहुल म्हणतो, माहिती नाही, मी तर आत्ताच आलोय, खोलीच्या बाहेर गेली असेल कुठेतरी। तेवढ्यात आता अद्वैतला ठसका लागतो आणि आता कला त्याच्यासाठी गरम पाणी आणणार। मग लगेच या सरोज वहिनी म्हणतात, अंजू तू आण गरम पाणी। अद्वैत म्हणतो, काही विशेष नाही, जरा गळ्यामध्ये डिस्कम्फर्ट झालाय, म्हणजे त्याचा घसा बसलाय माझ्यासारखा। कलाला जरा वाईटच वाटतं की सरोज वहिनींनी तिला गरम पाणी आणू दिलं नाही म्हणून, तरी ती इग्नोर करते। मग तेवढ्यात ही नैना येते। मग आबा म्हणतात, काय ग नैना, कुठं गेली होतीस? नैना म्हणते, आबा माझ्या विटॅमिन्सच्या गोळ्या संपल्या होत्या, त्या आणायला गेले होते। कला म्हणते, अगं ताई तू कशाला गेली पाण्या पावसात? अगं मला सांगायचं, कशाला गेलीस तू? लगेच नैना म्हणते, गेलीसच का म्हणजे? अगं माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे लक्ष नाहीये, मग मी दुसऱ्याकडून काय अपेक्षा करणार? राहुल मनात विचार करतो, काय नॉनसेन्स मुलगी आहे, माझं आयुष्य हैराण करून टाकलंय या बाईने। आता कला म्हणते, अगं ताई काही काय बोलतेस तू? तुला जे काही खावंसं वाटतं, अगदी बाहेरून जरी हवं असेल, ते सगळं मी घरी करते ना। आता पाण्या पावसाचे दिवस आहेत, एकटी बाहेर गेलीस, घसरून पडलीस, कशाला धोका पत्करतेस ताई? लगेच नैना म्हणते, प्लीज लेक्चर नको दिवसा कला, बाकी काही नाही, पण तुझ्या लेक्चरचा ना नॉशा होईल मला। आबा नैनाला जोरदार टोमणा मारतात, अगं नैना तू काळजीपोटी बोलतीये, तू नशीबवान आहेस बाई, तुझ्या माहेरचं कोणीतरी आहे तुझ्या सासरी, आणि ते पण तुझ्या कलासारखी बहीण आहे। बरं जाऊ दे कले, अगं उद्या तुझी पहिली वटपौर्णिमा आहे बरं का, तेव्हा उद्या तू पूजेला बस। सरोज तिच्याकरता नवीन साडी घे ग। सरोजबाई अशा बघतात कलेकडे। मग लगेच ही नैना म्हणते, आयो आबा माझा विचार या घरात कोणाच्याच मनात येत नाही ना, माझी पण वटपौर्णिमा आहे उद्या। आबा म्हणतात, तसं असतं तर विचारलंच नसतं जेवायच्या आधी, कुठं गेली नैना म्हणून। रजनी काकू म्हणतात, अगं नैना या अवस्थेमध्ये वटपौर्णिमेची पूजा करत नाहीत म्हणून आबाने फक्त कलाला सांगितलं। आबा म्हणतात, नैना काय बी बोलायच्या आधी समोरचा माणूस काय बोलला याचा विचार करायला शिक आधी। रजनी काकू म्हणतात, आबा आओ आपला नेहमीचा बेत करायचा ना उद्या संध्याकाळी। आजोबा म्हणतात, हो पुरणपोळी आणि आमरस। आता कला म्हणते, आजोबा तुम्हाला पुरी आणि आमरस म्हणायचं आहे का? आजोबा म्हणतात, नाही नाही पुरणपोळी आणि आमरस, झक्कास। कला म्हणते, आजोबा पुरणपोळी आणि आमरस या दोन्ही गोड गोष्टी पोटाला जड नाही का होणार? आबा म्हणतात, आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्या पदार्थांची योजना पूर्वजांनी आधीच आखली आहे, सगळे पदार्थ सकस असतात। आपल्या माणसाने सगळं बनवल्यावर कुटुंबामध्ये प्रेम वाढतं ते वेगळंच। कला म्हणते, आजोबा किती छान ना, सगळ्यांनी प्रत्येक घास विचार करून घेतला तर किती फायदा होईल आपल्याला। रजनी काकू म्हणतात, हो ना, उद्या जो आपण आमरस करतो ना तो या सीझन मधला शेवटचा आंबा, आणि वटपौर्णिमेची जी आपण पुरणपोळी करतो ना त्यात गूळ थोडासा कमी घालायचा, मग आमरस आणि पुरणपोळी एकदम फक्कड लागतं बघ। अगं मी पण हे चांदेकरांकडे आल्यावरच शिकले। आबा म्हणतात, ज्या घरामध्ये जेवताना पुढच्या जेवणाची चर्चा रंगते ना ते खरं कुटुंब। मग अद्वैत म्हणतो, वा आबा काय बोललात, मी सुद्धा उद्या शेवटचा आमरस घेणार। आबा म्हणतात, मनापासून त्याचा आनंद घ्यायचा असेल तर आधी तुझा घसा ठीक कर, नाहीतर तुला उगा त्रास व्हायचा। अद्वैत म्हणतो, नाही आबा काळजी नका करू, मी बरा होईल उद्यापर्यंत। सरोज म्हणतात की नाही झाला बरा तर मला सांग, मी डॉक्टरांना फोन करेल। अद्वैत म्हणतो, आई होईल मी बरा, मी बाहेर आहे जरा शतपावली करतो, असं म्हणून अद्वैत निघून जातो। आबा म्हणतात, कला उद्या सकाळी लवकर उठ आणि 5 फळांचं वाण तयार कर। रजनी, अगं कलाला पूजेचं महत्त्व नीट सांग। नैना तू पूजेला बसणार नसशील तरी बी उद्या सकाळी लवकर उठ हा। आबा असं म्हणून तिथून निघून जातात। पण आता पुढच्या सीन मध्ये जरा मजा आली हा प्रेक्षकांनो। आता इथे मध्ये उगाच काहीतरी त्यांनी दाखवलंय, म्हणजे त्या कलाचे आई वडील म्हणतात, बरं झालं बाबा हे एवढं मोठं बालंट आपल्या पोरीवरून गेलं। त्या कलाचे वडील म्हणतात, आपल्या कलेने काय हिमतीने सगळं परतवून लावलं नाही आपलं संकट, खरंच आपली कला हिमतीचीच आहे। काजू येते या दोघांसाठी जेवण घेऊन आणि म्हणते, चलो खाने पे ताव मारो। मग आता ते म्हणतात, नको नको आज तर आनंदानंच पोट भरलंय। काजू म्हणते, असं कसं करून चालेल, नाही नाही चला तुम्ही तर जेवायलाच हवं। कलाचे वडील पण म्हणतात, नको नको खरंच भूक नाहीये ग काजू, पण काजू आग्रहाने या दोघांनाही जेव घालते। असा हा छोटासा सीन दाखवलाय। तर आता खरी मज्जा येते प्रेक्षकांनो। कला दूध तापवत असते तेव्हा अंजू येऊन म्हणते, काय हो कलाताई पोटभर जेवण नाही झालं का, दूध कशाला तापवताय? मग कला म्हणते, अगं अंजू मगाशी तू ऐकलंस ना, चांदेकरचा जरा घसा खराब झालाय, त्याच्यासाठी दूध गुळ हळद बनवतीये। काय आहे ना, मी बनवलं तर घेणार नाही तो, तुला माहिती आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे। एक काम कर,
तू आली आहेस ना तर तूच त्याला नेऊन दे हं. अगं अंजू तूच दे हं. मग आता ही अंजू म्हणते तुम्ही द्या ना कलाताई. मग कला म्हणते अगं तुझा दादा कसा आहे माहिती नाही का तुला, मी वर आहे हं. आता ही अंजू म्हणते बरं ठीक आहे मी देते दूध. अंजू आता त्या अद्वैतसाठी दूध ठेवून देते तिथे तयार करून. पण आता मजा आली हं पुढे प्रेक्षकांनो. या अंजूने तिथे ते दूध वगैरे व्यवस्थित गाळून ठेवलंय, त्याच्यात हळद टाकली आहे, हळद मिक्स केली आहे आणि आता ती अंजू काहीतरी कामासाठी आत निघून जाते. मग तिथे ती नैना येते आणि विचार करते हे दूध इथे कोणासाठी ठेवलंय, जाऊ दे आपण हेच दूध आता राहुलला देते. आणि तिने त्यामध्ये भांग मिक्स केली आहे. अंजू आता पुन्हा येते आणि ते दुधाचा ग्लास घेऊन त्या अद्वैतला म्हणते दादा हे दूध घेऊन टाका बरं. अद्वैत म्हणतो आता कशाला दूध. मग आता ही म्हणते अहो दादा घसा खवखवत होता ना तुमचा, म्हणजे माझी आजी म्हणते की रात्री झोपताना दूध गुळ हळद घेतलं की घसा साफ होतो. मग आता अद्वैत म्हणतो त्या आती आगोकडे शिकवणीला जातेस का तू, कुठे आहे दूध. मग ती अंजू म्हणते किचनच्या ओट्यावर ठेवलंय. अद्वैत जातो आणि ते दूध पिऊन टाकतो. आता थोड्या वेळाने पुन्हा तिथे नैना येते आणि विचार करते अरे चा इथे ग्लास ठेवला होता ना मी, पण आता आणखीन एक ग्लास पलीकडे असतो. आणि मग नैना तोच ग्लास उचलते आणि राहुलसाठी घेऊन जाते. आता हा वेगळा ग्लास आहे, पण जो भांगेचा ग्लास होता तो अद्वैत प्यायलाय. खरं तर मला असं वाटलं होतं बरंच काही कॉमेडी दाखवतील ते, पण एवढं काही त्यांनी दाखवलं नाहीये. कदाचित दाखवतील उद्या, पण मजा आली आहे, थोडासा सीन त्यांनी दाखवलाय. आता नैना येते तिथे आणि विचार करते पिला वाटतं हा दूध, बरंच झालं पिला, मी जर दूध द्यायला गेले असते तर ओरडला असता माझ्यावर आगाऊ कुठला. आता हा अद्वैत त्याच्या रूममध्ये जातो आणि त्याला लगेच गरगरायला लागतं. त्याला कळे ना की नेमकं त्याला काय होतंय. आता तो भिंतीचा म्हणजे आधार घेत असा त्याच्या खोलीत जातोय आणि आता त्याला पुन्हा गरगरतंय. तेवढ्यात कला येते रूममध्ये आणि म्हणते चांदेकर काय होतंय तुला. आता अद्वैत खाली पडायला लागतो. मग कला त्याला सावरते आणि म्हणते अरे हे चांदेकर अरे काय काय होतंय काय तुला. आता हा अद्वैत खाली पडतोच. कला त्याला कशी बशी सावरते आणि म्हणते काय होते तुला, अरे चांदेकर तुझं डोकं गरगरतंय का, काही प्यायलास का तू बाहेरून येऊन. अद्वैत कलाला म्हणत असतो मी ठीक आहे मला काही झालेलं नाहीये. आता कला विचार करते हा असं का करतोय चांदेकर, मग अशी हा दूधच प्यायला ना का बाहेर गेला होता तेव्हा काही दुसरं पिऊन आलाय हा. चांदेकर अरे काय होते तुला. पण आता हा म्हणत असतो मी ठीक आहे. पण आता इकडे ही नैना विचार करते आता राहुलला काहीतरी व्हायला लागेल. आणि आता पुन्हा तिला असं वाटत असतं की अर्धा तास झाला तरी याला काही का होत नाहीये. तो दुकानदार तर म्हणला होता अर्ध्या तासात या पावडरचा असर चालू होईल म्हणून. आता ती राहुलला म्हणते राहुल तू दूध प्यायलायस ना. राहुल म्हणतो इकडे हा ग्लास दिसतोय ना तुला रिकामा, एकतर व्यवस्थित जेवण झाल्यावर मला दूध प्यायला लावलंस तू, आता फालतू प्रश्न कशाला विचारतेस ग. आता ही नैना म्हणते तुझ्या चांगल्यासाठी करते ना मी सगळं. राहुल म्हणतो मला काही तुझं चांगलं बिंगलं नको आहे, मला जरा स्पेस दे. असं म्हणून त्याने इकडे तोंड करून घेतलंय. आता ही विचार करायला लागते अरेच्या याच्यावर काही फरक का पडत नाहीये. दुकानदार तर म्हणला होता पावडर पोटात गेल्यावर अर्धा तासात फरक दिसेल म्हणून, 1 तास उलटून गेला तरी ह्याला काहीच का होत नाहीये. पण आता जे काय व्हायला लागलंय ते अद्वैतला व्हायला लागलंय. कला अद्वैतला म्हणते चांदेकर अरे तू काही प्यायलायस का, बाहेर गेला होता तू कोणासोबत, काही प्यायला का तू. आता अद्वैत म्हणतो बावळाटेस का ग तू, मी कशाला कोणासोबत जाईल आणि काही पिल, मगाशी काहीतरी पिलो मी अंजू. कला म्हणते अंजू अद्वैत काय बोलतोयस तू. आता हा अद्वैत म्हणतो अंजू भेटली मला आणि तिने हळद दूध दिलं, विचित्र होतं ते हळद दूध. ती अंजू खूप बोलायला लागली आता. ती तू शिकवणी घेतेस का तिची, नाही ती बडबड करते फार. तू काही बोलायचं नाही मला आता, तू गप्पा बस आता. अद्वैतला काय बोलतोय काही कळत नसतं, त्याला सॉलिड भांग चढलेली असते. तो मध्येच म्हणत असतो कामाचं खूप प्रेशर आहे मला, तर कसं करू मी, आणि एकदम त्या कलाकडे असा बघायला लागतो. आता कला म्हणते चांदेकर असं का बघतोयस तू, काय झालंय तुला. अद्वैत कलाकडे असा बघायला लागतो आणि तिच्या जवळ जवळ यायला लागतो. आता कला घाबरते आणि म्हणते चांदेकर काय करतोयस तू पुढे येऊ नकोस, मी आत्ताच सांगते तुला. थांब म्हणलं ना अद्वैत, लांब राहा माझ्यापासनं. आता हा काही ऐके ना आणि असा पुढे येऊ लागला. आता ही घाबरते खूप. अद्वैत नुसता तिच्या जवळ येतो आणि पुन्हा एकदा असा तिच्याकडे बघतो आणि पुन्हा कपाटाकडे जातो आणि डोक्याला हात लावतो. कपाट उघडतो आणि त्याचे कपडे काढायला लागतो, म्हणजे दुसरे कपडे घालायचे म्हणून. आता कला म्हणते अद्वैत काय करतोय तू, सोड मला धर बरं. हे बघ आपण सरोज मॅडमकडे जाऊ, डॉक्टरांना फोन करूया, मी फोन करते डॉक्टरांना. अरे
अद्वैत असं करता करता हे दोघंही खाली पडतात. आता त्या अद्वैतने कलाला पकडलेलं असतं, त्यामुळे कला आणखीन घाबरते आणि म्हणते सोड चांदेकर मला. अद्वैत तो त्याचा शर्ट धरूनच असा बसलेला असतो. आता कला कशीबशी त्याला अशी सरकवते आणि त्या दिवाणवर आडवी करते. आता आडवं करता करता या अद्वैतने तिचं मंगळसूत्र धरलंय नशेमध्ये आणि ते जोरात ओढतो तो आणि ते वाढतं. कला घाबरते बिचारी आणि विचार करते, अरे देवा, माझं मंगळसूत्र कसं काय वाढलं. तर इथेच त्यांनी हा सीन पूर्ण केलाय. अद्वैत झोपी गेलाय आणि डायरेक्ट पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी. कला आता दूध वगैरे गरम करत असते सगळ्यांसाठी आणि गुड मॉर्निंग मॅडम असं रजनीला म्हणते आणि रजनी काकू म्हणतात खिचडी झाली आहे का ग कला. मग आणि अगं कला, तुझा उपवास आहे ना आज, तू निर्जळी करणार आहेस की खाऊन करणार आहेस उपवास. कला म्हणते आपल्याकडे काय पद्धत आहे काकू. मग त्या म्हणतात अगं तसं काही नाही, श्रद्धा महत्त्वाची, तुला जसा करायचा आहे ना उपवास तसा कर. मग आता कला म्हणते तुम्ही कशा करणार आहात मॅडम. मग त्या म्हणतात की अगं एवढ्या वर्षापासून निर्जळीच उपवास करते मी, म्हणजे आधी जरा सवय नव्हती पण आता एवढ्या वर्षात झाली आहे मला सवय. मग कला म्हणते चालेल, मी पण निर्जळीच उपवास करते. मग आता या काकू म्हणतात झेपेल का गं कला उपवास तुला. कला म्हणते बघूयात झेपतो का. आता नैनाने या दोघींचं बोलणं ऐकलंय. नैनाला वाटतं आता आपण पण इम्प्रेस करूया आबांना, पण तिचा सॉलिड पचका होतो. आता नैना विचार करते आज वटपौर्णिमा आहे ना, हिला सगळीकडे पुढे पुढे करायचं असतं, तिलाच सगळं माहिती असं दाखवायचं असतं. आज कलाचं सगळं फुटेज मीच खाते. आता नैना जाते मोठेपणा करायला. कला तिला नाश्ता सर्व करत असते तेव्हा लगेच ही नैना म्हणते अगं नको नको कला, मला ना उपवास आहे आज, वटपौर्णिमेचा उपवास करायचा असं ठरवलंय मी, म्हणजे राहुलसाठी मनोभावे व्रत करणारे मी. अगं मी तुला सुद्धा मदत करणारे कला, तू सांगशील ना मला काय काय करायचंय ते. आता मनात विचार करते आबा बघ आता कसे खुश होतील, शेवटी या घराची मुख्य सून मीच आहे हे कळेल त्यांना, म्हणजे काही न करता ही कशी काय सून होईल तिचं तिलाच माहिती बिचारीला. असो आता या रजनी काकू म्हणतात अगं नाही ना तू हे व्रत नाही करू शकत, कालच सांगितलं ना तुला. मग आबा म्हणतात काय ग रोहिणी, तुझी सून विसरली असेल पण तू आठवण करून द्यायची ना तिला. आता तिनं काय खायचं काय नाही खायचं तुला बघावं लागेल ना, त्याप्रमाणे आपल्या घराच्या रीतीभाती शिकीव तिला. तिला कुठे काय ठाव आहे आपल्या घरचं. ती आणि तुम्हा दोघींना फक्त नटून इकडं तिकडं फिरण्यातच आवडतं, त्यापेक्षा जरा घराची जबाबदारी सांभाळायला शिका. काय हो सुनबाई, मी काय बोलतोय ते लक्षात येतं का. आता ही रोहिणी नुसती रागाने बघते त्या आबांकडे. मग लगेच ही नैना म्हणते बरं आबा, मी व्रत नाही करायचंय तर मग ठीक आहे, मी जाते माझ्या खोलीत आराम करते. आबा म्हणतात काय ग, आत्ता तर तर निघाली होती स्वयंपाकघरात काम करायला, आत्ता बोलली होतीस ना तू. मग लगेच नैना म्हणते हो आबा, पण तुम्हीच म्हणालात ना व्रत नाही करता येणार मला. आबा म्हणतात अगं बाई, व्रत आणि उपवास करायचं नाही असं बोललो मी, स्वयंपाकघरात जाऊन मदत करायला कोणी नाही म्हणणार नाही तुला. तसं बी या समध्यांचा उपवास आहे आज, यांचा भार जरा कमी कर, जा स्वयंपाकघरात मदत कर यांना. आता अडकली नाही ना. मग या रजनी काकू म्हणतात नाही ना तुला हौस आहे ना, मग तू पण ये ना आमच्यासोबत पूजेला. नैना विचार करते अरे यार कुठे अडकले मी, स्वयंपाक तर करावाच लागेल मला आणि या बायकांबरोबर विनाकारण पूजा करावं लागेल मला, नाही जायचं आहे मला पूजेला. पण आता आबाजी म्हणतात चला मी जातोय माझ्या खोलीमध्ये. आबाजी त्यांच्या खोलीत निघून जातात. तर आता थोड्या वेळानंतर यांची सगळ्यांची तयारी झाली आहे पूजेची. सरोज वहिनी पण तयार होऊन आल्यात आणि रजनीला विचारतात झाली का ग रजनी सगळी तयारी. रजनी काकू म्हणतात हो वहिनी सगळी तयारी झाली आहे. आबाजी आले आणि म्हणतात की अरे वा, घरच्या लक्ष्मी सजल्या धजल्या की छान वाटतं घरामध्ये, आमची लाडकी सुनबाई कुठे गेली कला. तेवढ्यात रजनी काकू म्हणतात ती बघा आबा आलीच की. आता कला पण आली आहे, छान अंबाडा वगैरे घालून छान दिसतीये. तर रजनी काकू म्हणतात चला कला आता आपण पूजा करून घेऊया का, हे ताट तुझं आहे. आणि आता अचानक त्यांचं लक्ष जातं अगं तुझं मंगळसूत्र कुठे गेलंय. मग आता कला घाबरते काय उत्तर द्यावं आणि इथेच त्यांनी हा भाग आज संपवलाय. आणि प्रेक्षकांनो पुढचा भाग म्हणजे तो प्रोमो तर तुम्ही बघितलाच असेल. आबा म्हणतात ए अद्वैत, अरे सुनबाईचं मंगळसूत्र वाढलंय त्यामुळे तिला मंगळसूत्र आण बरं. अद्वैत लगेच मंगळसूत्र आणून देतो आणि तिच्या हातात ठेवतो. मग आबा म्हणतात तिच्या गळ्यात घाल, मान आहे तिचा. आणि कलाच्या गळ्यात
गळ्यात अद्वैतने स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घातलंय. हे सगळं बघून या सरोजबाईंना बिलकुल कसं तरी झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. पण कला आता वडाच्या झाडाला फेऱ्या मारते आणि विचार करते, माझं आणि अद्वैतचं नेमकं नातं तरी काय आहे आणि हे नातं कुठे जाणार आहे हे कळत नाहीये. प्रेक्षकांनो, माझा दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका आणि लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रिव्ह्यू विथ अनघा. धन्यवाद.